महाराजानं बहिष्कार टाकला दादा. आळंदीच्या किनाऱ्यावरती सिद्ध बेटाच्या समोर एक छोटस झोपडं बांधलं माझ्या ज्ञानोबानं आणि वास्तव्य करू लागले माझे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. काय वास्तव्य आहे? एखाद्याच्या दारात बसावं माझ्या विठ्ठल पंतांनी. पण माझे पंत उठून गेल्यावरती लोक इंद्रायणी नदीचं पाणी आणायचे आणि त्या जागेवरती टाकायची. मायबाप, केवढा मोठा हा अन्याय आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि एक दिवशी माझ्या रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांना प्रश्न केला, का हो पंत, कुठपर्यंत असं आयुष्य जगायचं आपण? आपल्या वाट्याला जे आलंय ते आपल्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. जावा विचारा प्रश्न त्या ब्रह्मवृंदांना, समाजामध्ये काय मोठा गुन्हा केलाय आम्ही, त्या गुन्ह्याची शिक्षा मागा. ऐका दादा, सकाळच्या 7 वाजल्या, माझी इंद्रायणी माई संत गतीनं वाहते, पाखरांचा चिवचिवाट चालू आहे आणि माझे विठ्ठल पंत माय बाप त्या ब्रह्मवृंदांच्या समोर उभा राहिले. सगळ्या ब्रह्मवृंदांना हात जोडले माझ्या विठ्ठल पंता. देवा, काय न्याय आहे आमच्यासाठी? काय चूक केली आम्ही? समोर बसलेले ब्रह्मवृंद हिंदू शास्त्राचं ते पुस्तक काढून बसले महाराज. वाक्य सांगू एक, जिथं गुन्हाच नसेल तिथं न्याय कुठला? दुपारच्या 2 वाजल्या मायबाप, पोटामध्ये अन्नाचा कण नाही माझ्या विठ्ठल पंताच्या. वक्ते बाबा सांगतात, समोर बसलेली सगळी लोक जीवन यायची आणि परत विठ्ठल पंतासाठी न्याय करायला बसायची. माझे पंत मात्र खाली पडायचे, पण उचलायला मात्र कोणी येत नव्हतं मायबाप. संध्याकाळच्या 6 वाजल्या दादा, न्याय मात्र होत नाही. आणि रात्रीच्या 9 वाजता माझ्या विठ्ठल पंतांचा न्याय झाला आणि सांगितलं, विठ्ठल पंत, तुमचा गुन्हा मोठा आणि तुमच्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा मोठी आहे. विठ्ठल पंतानं हात जोडले भाईबाप ब्रह्मवृंदाला. सांगा ना, काय गुन्हा आहे, काय शिक्षा आहे? विठ्ठल पंत, तुमच्या गुन्ह्याची एकच शिक्षा आहे, म्हणजे देहांत प्रायश्चित्त. डोळ्यात पाणी वाहू लागलं माझ्या विठ्ठल पंताच्या. रात्रीच्या 12 वाजता सिद्ध बेटावरती पोहोचले माझे पंत मायबाप आणि घराच्या दरवाजाची कडी वाजवली. रुक्मिणी माता माझी जागे आहे हो, ज्ञानोबाची आई. सकाळी 7 वाजता गेलेला नवरा आहे माझा. न्याय मागण्यासाठी त्यांच्या दारात गेला आणि न्याय मागण्यासाठी गेलेला नवरा परत माघारी आलेला आहे. काय आनंद झाला रुक्मिणी मातेला. हातामध्ये तांब्या घेतला, दरवाजा उघडला मायबाप. प्रश्न केला, झाला का हो न्याय? हातातला तांब्या हातात आहे रुक्मिणी मातेच्या आणि विठ्ठल पंतानं मान हलवली मायबाप. काय न्याय केला हो? रुक्मिणी, देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलंय मला. शब्द ऐकला आणि रुक्मिणी मातेचं अंग थरथर थरथर कापू लागलं मायबाप. हातातला तांब्या खाली पडला. रुक्मिणी मातेनं हात जोडले विठ्ठल पंतांना, म्हणे, पंत धनी, देहांत प्रायश्चित्त तुम्ही एकट्यानं नाही घ्यायचं, तर मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे. ऐका, विठ्ठल पंत सांगतात, रुक्मिणी, लोक म्हणतात बाप गेल्यावरती आईचा पदर लेकराच्या डोक्यावरती असावा. रुक्मिणी रडते माझी रुक्मिणी माता, ऐकायला तयार नाही. माझ्या विठ्ठल पंतानं दर्शन घेतलं मायबाप. 4 मुलाकडे पाहिलं, निवृत्ती दादाकडे पाहिलं, ज्ञानोबाकडे पाहिलं, सोपानाकडे पाहिलं, आदी माया मुक्ताबाईकडे पाहिलं. बापाचं काळीज होतं मायबाप. दरवाजाच्या बाहेर निघून गेले. वक्ते बाबा सांगतात, पहाटेच्या 3 वाजताचा हा प्रसंग आहे. बाप निघून गेला पण आईचं काळीज निघायला तयार नाही. माझ्या रुक्मिणी मातेला पाहिलं, ज्ञानोबाकडं पाहिलं, निवृत्ती दादाकडं. हात जोडले देवाला, विठ्ठला, कुणाच्या भरोशावर टाकायची रे लेकर? देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघाले मायबाप. बाहेर गेली हो माझी रुक्मिणी माता उंबऱ्याची. एक पाऊल पुढे टाकला, दुसरा टाकणार, तेवढ्यात पाठीमागचा पाय दुसऱ्या पायाला सांगायचा, रुक्मिणी, आई बाप असताना लोकांनी ही तरा केली, आई बाप नसताना लोक काय करतील ग?
रुक्मिणी माता पळत पळत आतमध्ये आली. दादा, माझ्या ज्ञानोबाच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि बाहेर गेलेल्या नवऱ्याला हाक मारली. धनी, आपण देहांत प्रायश्चित्त घ्यायला चाललोय, कुठं गावाला चाललो नाही हो. एकदा आतमध्ये येऊन लेकरांकडे पहा. निवृत्ती 12 वर्षाचा आहे, त्याला सगळं कळतं. त्याला एकदा सांगून जाऊ. नाही लेकरांना सांगितलं तर अख्खा आयुष्य लेकर आपल्याला शोधण्यात जातील हो, त्यांचं आयुष्य. ऐका, 12 वर्षाच्या निवृत्ती दादाला जाग केलं मायबाप. आई बापाला पाहिलं, डोळ्यातनं पाणी वाहत. कशाला उठवलं बाबा? निवृत्ती, देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघाले तुझे आई बाप. शिक्षा दिली रे आम्हाला. सगळ्यात थोरलाय दादा. माझा सोपाना 10 वर्षाचा. माझा ज्ञानोबा विष्णूचा अवतार आहे. माझा सोपाना ब्रह्म आहे. माझी 6 वर्षाची मुक्ताबाई आदिमाया आदिशक्ती आहे रे दादा. आजपासून आईची आणि बापाची माया तुला द्यायची रे. महाराज, पहाटेच्या 3 वाजता आई बाप देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघून गेले. पहाटेच्या 3 वाजल्यापासून सकाळच्या 7 वाजेपर्यंत माझा निवृत्ती दादा तुळशीला पाठ लावून रडत होता हो. जेवढा त्याग विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं केला ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याग माझ्या निवृत्ती दादानं केला. सकाळ झाली हो. पाखरांचा चिवचिवाट चालू झाला इंद्रायणी नदीच्या कडेला. 10 वर्षाच्या सोपानाला जाग आली. रोज आई दिसायची झालोट करताना, रोज बाबा दिसायचे, पण आज कोणी दिसायला तयार नाही. बाहेर असणाऱ्या माझ्या निवृत्ती दादाच्या चरणावरती सोपान काका नतमस्तक झाले. हे दादा, आई बाबा दिसत नाहीत रे. 8 वर्षाचा माझा माऊली जागा झाले. भाई बाप, रडत रडत बसलेले माऊली निवृत्ती दादाच्या चरणावरती नतमस्तक झाले. दादा, सांग ना कुठे गेले आई बाबा? आणि मग माझ्या निवृत्ती दादानं प्रश्नाचं उत्तर दिलं. माय बाप, माया गेले बाप मेला, माया मेले बाप मेला, माया गेली बाप गेला, माया गेली बाप गेला. आता संभाळे विठ्ठला, आता संभाळे, आता संभाळी संभाळी विठ्ठला, बाहेर गेली. निवृत्ती दादा, आई दिसत नाही रे आणि बाबा पण दिसत नाही. मुक्ताबाई, मुक्ता, आपले आई बाबा गेले ग. शब्द ऐकला. कुठे गेले आपले आई बाबा? मुक्ता, आपले आई बाबा देवाच्या घरी गेले. दादा, मी जाऊन आणील आई बाबाला देवाच्या दारातून. 6 वर्षाचं लेकरू सांगतं निवृत्ती दादाला. ऐका, निवृत्ती दादानं मुक्ताबाईच्या डोक्यावरून हात फिरवला. मुक्ता, आता माघारी येणार नाही आपले आई बाबा. ऐका, मुक्ताबाई विचारते निवृत्ती दादाला, कुणाला आई म्हणावं आता, कुणाला बाबा म्हणावं? माझ्या 8 वर्षाचा ज्ञानोबा पळत आला हो. मुक्ताबाईचा हात हातात घेतला. मुक्ता, आजपासून बापाची माया मी दिली तुला.
आजपासून आईचं प्रेम हा ज्ञानोबा तुला दिल मुक्ता. दादा, माझे ज्ञानोबा फक्त मुक्ताबाईचे माई बाप नाही झाले हो, तर माझी ज्ञानाबाई जगाची माई झाली. माझी अनाथाची माय माऊदी 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 माया ज्ञानोबाराया फक्त मुक्ताबाईचे मायबाप नाही झाले दादा. आज ज्या ज्ञानोबारायासाठी लाखोची गर्दी आळंदीच्या तीरावरती आहे, आज ज्या ज्ञानोबारायासाठी लाखोचे भक्त त्या आळंदीच्या किनाऱ्यावरती आहेत, महाराज इंद्रायणी नदीच्या काठावरती आहेत, त्याचं कारण एक आहे, माझे ज्ञानोबा फक्त त्या लेकरांचे आईबाप झाले नाही तर अख्ख्या विश्वाचे मायबाप झाले. ऐका,